सांगा तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं युतीसोबत एखाद्या सोबत कोणी युती करणार का स्वतंत्र लढणार त्या संदर्भात आपलं मत काय किंवा आपल्या पक्षाची विचारधारा काय? आम्ही पहिल्यांदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका आणि पक्षाची भूमिका एक आहे की जो पक्ष बीजेपी सोबत आज अलायन्स मध्ये आहे त्या पक्षासोबत आम्ही जाणार नाहीत आणि जे पक्ष आज बाहेर आहेत त्या बाहेरच्या पक्षासोबत आम्ही जाण्याचे आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्याशी आमची बोलणी चालू ठेवू, परंतु ते किती प्रतिसाद देतात आणि त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला लावून आदरणीय शेळके साहेब, आमचे गोवर्धनजी जाधव, सुभाषरावजी ससाने, आम्ही सर्व जे जुने जाणती जी टीम आहे आमची ही पूर्ण पणाला लावून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या वंचित बहुजन आघाडीचं खातं खोलल्याशिवाय राहणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का भाजपला संपवण्यासाठी तुम्ही मित्रपक्षाची मदत घेणार? 100%. कारण भाजप हा एक लोकाचा शत्रू नसून हा भारतीय राज्यघटनेचा शत्रू झालेला आहे आणि या शत्रूला जर उचलायचा असेल तर या ठिकाणचा जो वंचित आणि बहुजन समाजातला जो घटक आहे या घटकाला सोबत घेऊन आम्ही या इलेक्शनचं रणनीती आखणार आहोत. या संदर्भामध्ये तुम्ही आता आढावा बैठक घेतलीच आहे तर यासोबत तुम्ही काही मतदारांना काही आवाहन कराल का? मी या ठिकाणी मतदाराला या ठिकाणी असं आवाहन करल की शत्रू कोण आणि मित्र कोण हे प्रत्येक मतदारांनी ओळखावा आणि आता उमेदवार हा चांगल्या प्रकारचे जो बीजेपी आणि ज्या पद्धतीने सेना राष्ट्रवादीचा पक्ष फोडून या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे या मतदाराला सुद्धा समजत आहे. हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी यांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही करू आणि मतदार आमच्या सोबत निश्चितच आहे हे आम्हाला ठामपणे म्हणायचं. आपलं नाव? माझं नाव सतीश खरात, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष.